टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियाँ आपकी, रंग हमारे। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांच्या घरी सीबीआयची छापेमारी। गैरव्यवहार प्रकरणी मलिक यांच्यासह निकटवर्तीयांच्या घरीही सीबीआयची छापेमारी। राज ठाकरेंकडून एनडीए सोबत युतीची चाचपणी। लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांच्या बैठकीत चाचपणी। कालच्या मनसेच्या बैठकीत एनडीए सोबत निवडणूक लढण्यावर चर्चा। लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवेल। छोट्या पक्षांची काय ताकद आहे हे भाजपला निवडणुकीतच कळेल। महादेवराव जानकरांचा भाजपवर हल्लाबोल। मनोज जरांगेंनी अहंकार आणि हेकेखोरपणामुळे मराठा समाजाचं नुकसान केलं। अजय बारसकर यांचे जरांगेंवर गंभीर आरोप। अजय बारसकर मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांची सुपारी घेऊन आलाय। बारसकरांनी तुकाराम महाराजांबद्दल बोलू नये। मनोज जरांगेंचा बारसकरांवर हल्लाबोल। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यावरच मनोज जरांगे गुन्हे मागे घ्या बोलतात, तर जरांगेंच्या मागे शरद पवारच आहेत। संगीता वानखेडेंचा जरांगेंवर आरोप। मनोज जरांगेंचा लढा हाणून पाडण्याचा सरकारचा प्रयत्न। याआधी छगन भुजबळ आणि आता अजय बारसकर यांना उभं केलं। अंजली दमानिया यांचा आरोप। महानंद जाणून बुजून तोट्यात आणत महानंदचा गेम केला। महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणार आहे सरकार। गुजरातला अजून काय काय देणार? रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल। भाजपच्या पदाधिकारी आणि आमदार खासदारांनी निवडणूक प्रचारात महागड्या गाड्या घड्याळ वापरू नये। प्रचारात साधी राहणी ठेवण्याचं जेपी नड्डांचं भाजप नेत्यांना सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पेनची किंमत 25 लाख रुपये। मोदींचा सूट 15 लाखांचा। पंतप्रधान मोदींचे सर्व मित्र अब्जाधीश। नड्डांच्या सूचनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपचे महागडे सूट उतरवण्याचं जनतेनं ठरवलंय। भाजपची 400 पारची घोषणा थट्टा। खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। वसंत मोरे पुणे लोकसभा लढण्यावर ठाम। वसंत मोरेंकडून व्हिडिओ पोस्ट करत निर्धार। राज्यसभेच्या 56 पैकी 41 जागा बिनविरोध। उर्वरित 15 जागांसाठी निवडणुका अटळ। उत्तर प्रदेश, हिमाचल आणि कर्नाटकात भाजपकडून अधिकचे उमेदवार। पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून खलबतं सुरू। लोकसभेसाठी अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकरांच्या नावाची चर्चा। कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष। महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यांवर तब्बल 30 कोटींचा खर्च। 5 महिन्यात पुन्हा नूतनीकरण। टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियाँ आपकी, रंग हमारे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिनेश बोभाटेंवर ईडीकडून गुन्हा दाखल। दिनेश बोभाटे अनिल देसाईंचे निकटवर्तीय। युगेंद्र पवारांना शरद पवार गटात लवकरच जबाबदारी मिळणार। जबाबदारी स्वीकारण्यास युगेंद्र पवार सकारात्मक। बारामतीत रोहित पवार आणि युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। वादात तोच पण दादा नवा। रोहित पवारांचा बॅनरवर उल्लेख, तर ना नरेंद्र ना देवेंद्र, आता फक्त युगेंद्र। युगेंद्र पवारांचा बॅनरवर उल्लेख। द इंद्राणी मुखर्जी स्टोरीचं प्रदर्शन थांबवलं। मुंबई उच्च न्यायालयाचे नेटफ्लिक्सला निर्देश। भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते हिरोज ऑफ मुंबईचं उद्घाटन। उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले जात आहेत। उद्या मुंबई गुजरातला घेऊन जातील। संजय राऊतांची सरकारवर टीका। वाढवण बंदराविरोधात स्थानिक संघटना आक्रमक। स्थानिक संघटना आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखणार। बंदर रद्द करण्याची स्थानिकांची मागणी। पंतप्रधान मोदी यांच्या संभाव्य यवतमाळ दौऱ्यामुळे प्रशासन लागलं कामाला। जवाहरलाल दर्डा विमानतळाच्या डागडुजीला वेग। विमानतळावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। अमरावती जिल्हा बँकेच्या 5 संचालकावरील अविश्वास फेटाळला। 14 संचालकांनी आणला होता अविश्वास प्रस्ताव। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसीय बुलढाणा दौऱ्यावर। बुलढाण्यात उद्धव ठाकरेंच्या 5 सभा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा महत्त्वाचा दौरा। राहुल गांधींची न्याय यात्रा 1 मार्चपर्यंत स्थगित। केम्ब्रिजमधील राहुल गांधी यांच्या व्याख्यानामुळे न्याय यात्रा स्थगित।
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरींना राज्यपालांनी केलं निलंबित. सुभाष चौधरींच्या अनेक तक्रारी आल्यामुळे केलं निलंबित. महाराष्ट्रात नवीन 224 महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित. दुष्काळाच्या सवलती केल्या लागू. पुणे पालिकेच्या अग्निशामक दलात पहिल्यांदाच महिलेची निवड. मेघना सपकाळ पहिल्या महिला फायरवूमन. पुणे शहरांमधील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. 4 महिन्यांपासून वेतन रखडल्यानं कामगार आक्रमक. निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून पोलीस दलात बदल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्या. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागविला अहवाल. नागपूरच्या मिहानमध्ये वन विभागाच्या परीक्षेत गोंधळ. रनिंगचा तपशील देण्याची परीक्षार्थींची मागणी. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार. सरकारने दिलेल्या आश्वासनाचा शब्द न पाळल्यानं शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार. कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याने शेतकऱ्यांना दिलासा. चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला सर्वोच्च दर. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. महादेव ॲपच्या मालकाचे प्रत्यार्पण करा. ईडीची परराष्ट्र मंत्रालयाला विनंती. सौरभ चंद्राकरला ताब्यात घेण्यासाठी ईडीची विनंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.